कार्तिक पौर्णिमा कार्तिक स्वामींचा हा दिवस असतो, तर त्यामुळे कार्तिक स्वामींना या दिवशी त्यांचे अतिशय प्रिय असे 2 मोरपीस अर्पण करायचा उपाय आपल्याला करायचा आहे. याचसोबत या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर काही शब्द लिहायचे आहेत, त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही. कारण कुठलेही दुःख, अडचणी, संकट किंवा सुख जे आहे ते मुख्य दरवाजातून येत असतात. म्हणून आपल्या घरावर कधीही दुःखाचा डोंगर येऊ नये, घरामध्ये फक्त सुख यावं, यासाठी तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगते की पौर्णिमा प्रारंभ 4 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 10:37 आहे आणि पौर्णिमा समाप्ती 5 नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी 6:49 आहे. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक स्वामींचा जो काही कार्तिक पौर्णिमेचा जो काही सत्यनारायण आहे आणि 750 वाती प्रज्वलित करायच्या आहेत, तो आपल्याला दिवस बुधवारी संध्याकाळीच करायचा आहे. ठीक आहे. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा असं सुद्धा असतं, म्हटलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप लाभदायक ठरतात आणि करायलाही पाहिजेत. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते. आपण बघा, प्रत्येक सुखासाठी झटकत असतो आणि प्रत्येकजण बाहेर जाऊन कष्ट करत असतो. तर या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी अशा काही प्रभावी दिवशी तुम्ही हे उपाय केले तर कष्ट करताय ना, मग नशिबाची साथ तुम्हाला मिळणारच. तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतं. नाहीतर मग काय ना, आपण करतोच कुठेतरी काहीतरी खचून जातो आणि आपण काहीतरी मग वाईट गोष्टींच्या आहारी जातो. आपण सेवा करायची आहे म्हणजे काय, तर त्रिपुरारी पौर्णिमा. तर तुम्हाला सांगितलं की काल परवाच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला 750 वाती देखील जाळायचा आहे. असुरांचा वध केला आहे, त्या प्रित्यर्थ आपल्याला ह्या वाती जाळायच्या असतात. तर तुमच्या इथे जवळपास कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जा, आणि श्री शंकराचं असेल तर तिथे जा, महादेवाची पिंड असेल तिथे तुम्ही जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊ शकता. किंवा तुमच्या इथे जर जवळपास महाराजांचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल आणि तिथे कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला असेल तर तिथेही जाऊन तुम्हाला हा उपाय करता येईल. आता कालच्या व्हिडिओमध्ये तसं तुम्हाला सांगितलं की मी वर्षभर आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येत नाही. फक्त वर्षातून हा एकच दिवस असतो ज्या दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात, आणि अत्यंत हा महत्त्वाचा दिवस आहे. कार्तिक स्वामी कोण, तर गणपती बाप्पांचे ते मोठे भाऊ होते. तर बघा, त्यांची जर आपण या दिवशी सेवा केली, तर काही उपाय केले तर आपल्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात. आता उपाय काय करायचे आहेत तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्याजवळ कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जा, किंवा तुम्ही बघा स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल ना, तिथे जाऊ शकता. तुम्हाला 2 मोरपीस घ्यायचे आहेत. छोटे घ्या, मोठे घ्या, जसे असतील तसे घ्यायचे आहेत. आणि कार्तिक स्वामींना तुम्हाला त्यांच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ त्यांच्या चरणाशी ते अर्पण करायचे आहेत. मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू दे, नकारात्मकता माझ्या घरामध्ये येऊ देऊ नका. आणि मनापासून जी काही प्रार्थना आहे ती त्यांना सांगायची आहे. त्यानंतर अर्पण केलेल्या मोरपिसापैकी एक मोरपीस तिथेच ठेवायचं आणि दुसरं मोरपीस घेऊन यायचे घरी आपल्या. आणि घरी आल्यानंतर त्या मोरपिसाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून परत देवासमोर ठेवून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावायचं आहे. ठीक आहे. तुमच्या घराला एक तरी दक्षिण साईडला भिंत असते, छोटीशी जागा असेल ना, तर त्या दक्षिण भिंतीला तुम्हाला ते मोरपीस लावायचं आहे, किंवा तुमच्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे. बघा, कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर आहे आणि मोरपीस हातांना अतिशय आपल्याला प्रिय असतं. आणि बघितलं तर सरस्वती देवीला सुद्धा मोरपीस जे आहे ते अतिशय प्रिय आहे. मोरपीस घरामध्ये ठेवल्यामुळं घरातील सगळ्यांची प्रगती होते, नकारात्मकता घरामध्ये येत नाही. म्हणून अतिशय प्रभावी उपाय आहे. खूप यामध्ये फायदा होतो. याचसोबत बघा, या दिवशी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींच्या फोटोंचे दर्शन घेऊन हार, नारळ, खडीसाखर ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा आहे. कार्तिक गायत्री मंत्राचा तुम्हाला जप देखील करायचा आहे, आणि तो जप मी तुम्हाला स्क्रीनवर देते आहे. आणि नंतर आपण आता ही झाली सेवा,
तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मुख्य दरवाजावर काय लिहायचं आहे, तर तुम्हाला सांगते पौर्णिमा काळातच ह्या गोष्टी करायच्यात. सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करा, पौर्णिमा काळातच तुम्हाला करायचं आहे. अष्टगंधाने, ठीक आहे, हळदी कुंकू चालेल का असं अजिबात विचारू नका. अष्टगंधानेच आपल्याला, अष्टगंध जो आपल्याला देवांच्या दुकानामध्ये कुठेही मिळतो, आपल्याला महाराजांसाठी आपण रोज लावत असतो ना, तर ते मुख्य दरवाजाच्या, म्हणजे कोणी पाहुणे आल्यावर मेन डोअर दिसतं आणि बाहेरच्या साईडने तिथे नाही, जिथून आतमधून आपण बघतो आय होलने ना, तर त्या ठिकाणी आतल्या बाजूला मुख्य दरवाजाच्या मागे तुम्हाला शक्यतो चंद्रोदयाच्या वेळेस, तुम्ही संध्याकाळी बघा स्क्रीनवर मी देते आहे, रात्री चंद्रोदयाच्या वेळेस पार्वती, स्वयंभू, प्रीती, संतती, अनुसया आणि क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करून, या 6 कृतिकांचं स्मरण करायचं आहे आणि घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने आपल्याला लिहायचं आहे. कार्तिकीय, खडगी, वरुण, हुताशन, सशुक ही नावे तुम्हाला लिहायची आहे, स्क्रीनवर दिसते. आणि त्यांची पंचोपचारे पूजा करायची. पूजा म्हणजे काय करायचं, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं, दिवा ओवाळायचा, अगरबत्ती ओवाळायची आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नकारात्मकता येऊ देऊ नका, वाईट गोष्टींचा घराच्या बाहेरच तिथे राहू द्या आणि घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रवेश होऊ देऊ नका. मासिक धर्म असेल तर तुम्हाला करता येणार नाही, घरातल्या पुरुषांनी मुलांनी कोणीही केलं तरीही चालेल, पण हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो, त्यामुळे घरातल्या कुणाकडूनही तुम्ही करून घेतलं तरी चालेल. मासिक धर्म स्वतःला असेल तर करता येणार नाही. आणि बघा, अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे. तर हे कधी पुसायचं वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा मुख्य दरवाजा पुसाल आणि ते पुसलं आणि ते गेलं पुसून तरीही चालेल, तोपर्यंत राहू द्या. तर असे हे अत्यंत प्रभावी असे 2 महत्त्वाचे उपाय आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. त्रिपुरारी पौर्णिमा जिला म्हटलं जातं त्या दिवशी करायचे आहेत. सर्वांना अगदी मनापासून विनंती आहे की सर्वांनी हा प्रभावी उपाय करावा. वर्षातून एकदाच असे दिवस येत असतात, कंटाळा न करता, विसरून न जाता तुम्ही हे उपाय केले तर आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.